आपलं पण नाव टॉपला येणार आणि आता आले ते ट्रेंडिंगला छक्के पंच मध्ये कुठंच नाही दिसणार। दिवस थांबा, आपलं पण नाव टॉपला येणार आणि आता आले ते ट्रेंडिंगला छक्के पंच मध्ये कुठंच नाही दिसणार। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट मध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिंपली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे, म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आता इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर या इमेज लेयरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातल्या सगळ्यात शेवटच्या म्हणजेच मधील बीट 8.19 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला बरोबर त्याच्या खाली या इमेज लेयरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। त्याच समोरील 10.27 सेकंदाला परत एकदा इथं आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर 12.19ला एकदा अशा प्रकारे भाग करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे 4 भाग आपले लेयरचे झालेले आहेत। आता या प्रत्येक लेयरला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी इथं आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत आणि त्यातली फर्स्ट लेअर, सेकंड लेअर आणि थर्ड लेअर हे 2 मेन इफेक्ट आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला पहिल्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे। तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे प्रत्येकदा शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जी सेकंड नंबरची इथं आपल्याला लेअर दिसून येते सिंपली लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच 8.29 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला ती पेस्ट करायची आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिंपली इथं आपल्याला काय करायचं आहे की 10.27ची जी लेअर आहे ती सोडून इथं आपल्याला 13.18ला इफेक्ट आहे तो अप्लाय हा करून घ्यायचा आहे, म्हणजे 2 लेअरला। सिंपली इथं पहिल्या लेअरला म्हणजेच 8.29 सेकंदाला, त्यानंतर इथं आपल्याला 12.19 सेकंदाला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे। आणि जे मधील बीटमार्क आहे त्याला सेकंड इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड नंबर तुम्हाला दिसून येतील सिंपली इथून आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सिंपली सेकंड नंबरच्या म्हणजे तिथं आपण आपल्याला 10.27 सेकंदाच्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिंपली इथं आपले जे 4ही इफेक्ट आहेत ते पेस्ट झालेले आहेत। तर सिंपली इथून बॅक निघायचं आहे आणि आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात वरती ब्लिंकॉन नावाची तुम्ही लेअर बघू शकताय, सिंपली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे जिथं आपल्याला 8.19 सेकंदाच्या लेअरवर येऊन इथं आपल्याला कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायची आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। तर ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला म्हणजेच फोर्थ नंबरला इथं आपल्याला स्मॉल व्हाईट लेअर दिसून येते। सिंपली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 7.7 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपली ती पेस्ट करायची आहे। त्याचसमोरील 7.15ला एकदा पेस्ट करायची आहे, 8.2ला आणि 8.10ला अशा प्रकारे 4 ठिकाणी ही लेअर आहे ती पेस्ट करायची आहे। तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय। सिंपली ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि 5th नंबरला इथं आपल्याला स्पेशल 5 लेअर इफेक्ट दिलेला आहे।
तर सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 5 लेअरसमोर 5 लेअर आपल्याला लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 5 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 5 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 5 लेअर झाल्यानंतर परत एकदा या समोरील 5 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता ज्या आपण 5 लेअर सिलेक्ट केल्या त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबर बघू शकताय 5 लेअर इफेक्ट आहे तो पूर्ण स्टेटसला अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा वर्ड एडिटर PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मर जाऊन सगळ्यात पहिल्यांदा याची साईज वाढवायची आहे. त्यानंतर सेकंडच्या ऑप्शनवर गेल्यानंतर 1 पॉईंटपर्यंत सिम्पली आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे. तर रोटेट करून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्या ऑप्शनवर स्क्रील अशा प्रकारे इथं आपल्याला स्क्रोल करत अशा प्रकारे इथं आपल्याला व्हाईट PNG वरती सेट करून घ्यायचं आहे. या PNGची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.